दरम्यान मुंबईत मनसेकडून आता गुजराती उमेदवार रिंगणात आहे। बघा, हेमाली भन्साली असं या उमेदवाराचं नाव आहे आणि त्या वॉर्ड क्रमांक 177 म्हणजेच माटुंग्यातून निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक 188 धारावीतला आरिफ शेख आणि वॉर्ड क्रमांक 209 भायखळातून हसीना माहीमकर हे मुस्लिम उमेदवार मनसेकडून रिंगणात आहेत। मनसेचे 53 शिलेदार यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। सर्व मराठी उमेदवार आहेत। याशिवाय आपण बघतो की उमेदवार सर्वच आता शिवतीर्थावर बाहेर आलेले आहेत। राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। काही उमेदवार आहेत। ताई, मराठी अमराठी बराच वाद सुरू आहे, पण तुम्ही गुजराती उमेदवार आहात। वॉर्ड नंबर काय, नाव काय? 177। माझं नाव हेमाली परेश भन्साली आहे। एकीकडे मराठी अमराठी वाद देखील सुरू आहे आणि अशा स्थितीत तुम्हाला देखील उमेदवारी दिली आहे। काय भावना, काय म्हणणं? साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिलं, तेच मोठी गोष्ट आहे। आणि साहेब भेदभाव नाही करत, ते मी बघितलंय। आणि जसा पक्ष 2006 झाला, राजसाहेबांसोबत मी जॉईन झालेलो आहे। 20 वर्ष राजसाहेबांसाठी मी काम करत आहे। आणि राजसाहेबांनी कुठल्याही जातीपाती नाही, जर जातीपाती जर करायचं असतं तर ही माझी हसीना ताई माझी बहीण आहे, त्याला दिलं। मी आरिफ शेख म्हणून मला दिला। आणि मी आज 20 वर्ष झाले या पक्षामध्ये कुठलाही जातीपातीचं जर हा राजकारण केला नाही किंवा मायनॉरिटी सेल प्रत्येक पक्षामध्ये असतो। आमच्याकडे मायनॉरिटी सेल वगैरे का नाही। साहेबांनी सांगितलं, मी माझ्या नजरेने सर्वांना एकत्र आणि समान बघतो, मी कुठलाही भेदभाव करत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कानडेसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर मनसेकडून कोणाला उमेदवारी दिली आहे बघा। वॉर्ड क्रमांक 177 माटुंगा इथून हेमाली भन्साली या गुजराती उमेदवार आहेत। वॉर्ड क्रमांक 188 धारावी इथून आरिफ शेख जे मुस्लिम उमेदवार आहेत। तर वॉर्ड क्रमांक 209 भायखळा इथून हसीना माहीमकर मुस्लिम उमेदवार आहेत, यांना संधी देण्यात आली आहे।